लहान मुलं ना मोठ्यांना मॅनिप्युलेट करण्यात एकदम एक्सपर्ट असतात. त्यांना आपली आई किंवा बाबा किंवा आजी आजोबा आपण काय केल्याने आपलं ऐकतात हे बरोबर कळतं. तुम्ही एकदा शांतपणे म्हणालात की तुला खेळणी मिळणार नाही आणि त्यावर तो गप्प बसला तर त्याच्या मनासारखं होत नाही. पण त्याने चिडचिड केली, रडायला लागला, हातपाय आपटले की आपण ऐकतो. किंवा आपल्या घरातला दुसरा कोणतरी बरोबर हे म्हणतो की जाऊ दे ना, एवढं काय झालंय, आणि आपलं ऐकलं जातं. हे मुलांना फार चांगलं कळतं. मुलांचा स्वभाव यातूनच हट्टी किंवा रागीट व्हायला लागतो. तुम्ही नो मीन्स नो हा नियम राबवला, उलट त्याने हट्ट केला, लोकांसमोर तमाशा केला, तर नंतर चांगले फटके बसतात. हे त्याला एकदा दोनदा तीनदा कळालं की बघा कसा गुणाने शांत बसेल. मुलांना बक्षीस कधी आणि कशातून मिळतं हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. आपण त्यांना चांगल्या वर्तनाला पॉझिटिव्ह रिइन्फोर्सर देतो की वाईट वर्तनाला. त्याला बक्षीस तो चांगला वागला तर मिळतं की हट्ट धरल्याने, चिडचिड केल्याने. मूल सरळ सरळ आपल्या मनासारखं कधी होतं हे बघून त्या प्रकारचं वर्तन रिपीट करणार आहे. साहजिक आहे ना. त्यामुळे आपली मुलं रागीट व्हायला नको असतील, समजूतदार व्हायला हवी असतील तर त्या प्रकारचं वर्तन प्रमोट करा. तो तसा वागला की शाबासकी द्या, त्याचं कौतुक करा. तो चिडला की त्याचं ऐकू नका. त्याच्या वाईट वर्तनातून त्याला हवं ते कधीच साध्य होणार नाहीये, उलट नुकसान होणार आहे हे त्याला दाखवून द्या.